हां आपल्यासोबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत. बाळासाहेब, सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन. पहिली प्रतिक्रिया काय? अकलूजच्या जनतेनं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की ही जनता फक्त मोहिते पाटील परिवारावरती प्रेम करते आणि भरभरून मतदान करून या ठिकाणी आमचे 24 नगरसेवक नगराध्यक्षासहित निवडून दिलेले आहेत. आणि हे गाव आणि दाखवून दिलं की सुसंस्कृत गाव आहे. खालच्या पातळीला गलीच्या पातळीला जाऊन कोणी काय बोललं हे अकलूज गाव स्वीकारत नाही, हे ह्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. भाषणादरम्यान जरा भावनिक झालेलं दिसला, काय कारण? मी भाषणाच्या वेळेस जो भावनिक झालो ते मला माहिती आहे की आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील, बाळदादा असतील आणि आम्ही तिघांनी या अकलूज ग्रामपंचायत असताना काम केलेलं आहे आणि तळ हाताच्या फोडाप्रमाणे गावाला सांभाळलेलं आहे. मग विकास कामं असतील, कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, मतदार असतील, या सगळ्यांना जीव ओतून प्रेम केलेलं आहे. आणि अकलूज गावाला काय लागत नाही, फक्त प्रेम लागतं. जेवढं प्रेम द्याचाल तेवढं रिटर्नमध्ये हे गाव देतं आणि निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. म्हणून मी भावनिक झालो, कारण का मी जवळून माझं गाव बघितलेलं आहे. पहाटेच्या 3 आणि 4 वाजता उठूनसुद्धा टँकरनी पाणी मी गावाला पाजलेलं आहे. आणि काय संकट आली त्यावेळेस 3-3, 4-4 दिवस झोपलेलं सुद्धा नाही. तरी जवळून पाहिले त्यामुळं मी ते भावनिक झालो. आणि गाव जेवढं प्रेम द्याल तेवढं रिटर्नमध्ये देतं. आता 5 वर्ष या ठिकाणी प्रशासक असल्यामुळं पदाधिकारीच नव्हते आणि त्याला मर्यादा येत होत्या. आता सगळे नगरसेवक आलेत आणि निश्चितच आमचे सगळे नगरसेवक ॲक्टिव्ह राहतील, नगराध्यक्ष ॲक्टिव्ह राहतील आणि चांगल्या पद्धतीचं काम, गावातले जे विकास कामं असतील, लोकांना सांभाळण्याचं काम असेल ते चांगल्या पद्धतीनं करतील. या प्रचारामध्ये सगळं श्रेय मी हे कार्यकर्त्यांना देतो, कारण का कार्यकर्त्यांनी जे अहोरात्र पळाले त्यांचेही आभार मी या ठिकाणी मानतो. माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेबांचेही आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी नियोजन केलं आणि कार्यकर्त्यांच्या नियोजनामुळं हा एकतर्फी विजय आम्ही खेचून आणू शकलो. बाळासाहेब, खरं तर विजयाची ही 3री हॅट्रिक आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 4थ्या विजयाच्या हॅट्रिकसाठी आपली रणनीती काय असणार आहे? रणनीती कधीच सांगितली जात नाही, ती अंमलात आणली जाते आणि मग निकालात रूपांतर होतं. त्याचं गावातील नागरिकांनी, विरोधकांनी जो खोटा नॅरेटिव्ह सेट केला तो हाणून पाडला. 100% जो खोटा नॅरेटिव्ह सेट केला होता त्यामुळे एक वातावरण बदललं होतं. ते निकालाच्या माध्यमातून जनतेने उत्तर दिलेलं आहे आणि त्याला ज्याची त्याची जागा दाखवून दिलेली आहे. आणि कितीही काय एकवटले तर गाव विजयसिंह मोहिते पाटलांच्या मागून हलत नाही हे दाखवून दिलेलं आहे. तिसऱ्यांदा तुम्ही जागा दाखवली, धुरंधरमधला डायलॉग बोलून दाखवला. काय सांगचाल विरोधी माझ्या आमदाराविषयी? सांगितलं ना मी त्यांना, तुम्हाला सगळं सांगितलेलं. जनतेनं आपापलं आत्मपरीक्षण करावं. जिल्ह्यामध्येच निकाल जर पाहिले आपण सगळे तर या सोलापूर जिल्ह्याची मतदार जे आहेत ते स्वाभिमानी मतदार आहे आणि जिल्ह्याच्या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणी हुकुमशाही चालत नाही किंवा बळजबरी चालत नाही. हे लोकसभेलाही दाखवलं, विधानसभेलाही दाखवलं आणि आता नगरपालिकेलाही दाखवून दिलेलं आहे निकाल लागल्यावरून. आम्ही जिथं एकामेकाला सहकार्य करायचं ठरवलेलं होतं तिथं आमचे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत. जास्तीत जास्त नगराध्यक्ष आमच्या सगळ्यांच्या मनाप्रमाणे झालेले आहेत आणि त्याचा निकाल जनतेसमोर आहे. फक्त मागाशी जसं मी बोललो की सोलापूर जिल्ह्यातील जनता ही अत्यंत स्वाभिमानी आहे, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांवर प्रेम करणारी जनता आहे. याचं उत्तर निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला खालच्या पातळीला जाऊन बोललेलं आवडत नाही, हे या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. अकलूजच्या जनतेला जाता जाता काय संदेश द्याल, काय शुभेच्छा द्याल? मी अत्यंत आभार मानतो अकलूजच्या मतदारांचे की त्यांनी जो विश्वास मोहिते पाटील कुटुंबावरती दाखवलेला आहे, आमच्यावरती दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कुठंही तडा आम्ही जाऊन देणार नाही. त्यांनी जी अपेक्षा धरलेली आहे विकास कामांच्या बाबतीत ती 100% पूर्ण केली जाईल.